मित्रांनो, स्वातंत्र्य संग्रामामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आपल्या तालुक्यातील एक गाव म्हणजे कामेरी. या कामेरी गावची यात्रा 26 एप्रिलला आहे. भैरवनाथाची यात्रा आणि बगाडाची यात्रा म्हणून ही यात्रा पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. या यात्रेमध्ये भैरवनाथाचं मंदिर, बगाड आणि यात्रेची परंपरा याविषयी आपल्याला माहिती देत आहेत अशोकराव निळकंठ. नमस्कार, मी अशोक निळकंठ कामेरी, भैरवनाथ मंदिर कामेरीचा पुजारी. आमच्या गावाविषयी किंवा भैरवनाथाच्या वैशाख शुद्ध नवमीला दरवर्षी यात्रा भरते त्याविषयी आणि बगाडाविषयी मला जी माहिती आहे ते मी सांगत आहे. आमचे कामेरी गावाचं नाव पूर्वी कामेरीमध्ये कामेश्वरी मंदिर होतं, कामेश्वरी देवीचं मंदिर होतं. त्या देवीच्या नावावरून हे कामेरी हे गावाचं नाव पडलं गेलेलं आहे. कामेरीमध्ये भैरवनाथ आणि मारुती हे दोन ग्रामदैवत असून मुख्य ग्रामदैवत भैरवनाथ हे असून आणि भैरवनाथाची यात्रा दरवर्षीप्रमाणे वैशाख शुद्ध नवमी या दिवशी भरते. ज्या दिवशी नवमी असेल त्या दिवशी यात्रा आणि बगाड आणि रात्री संध्याकाळी पालखी असा कार्यक्रम असतो. हे मंदिराचा पूर्व इतिहास माझ्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या वाडवडिलांनी सांगितल्याप्रमाणे हे पुरातन मंदिर हेमाडपंथी मंदिर असून ही बेलदार समाजाच्या मंडळींनी हे मंदिर उभारलं. पण त्याचा इतिहास असा आहे, आमच्या वाडवडिलांनी सांगितलेल्या प्रमाणे की बेलदार समाजातली लोक पूर्वी डोंगरामधनं दगड आणून म्हणजे गाढवाच्या पाठीवरून दगड आणायचे आणि इमारती वगैरे बांधायचं काम करत असत. आणि आता जिथं मंदिर आहे तिथं पूर्वी बाभूळ बन होतं आणि गाढवं जे असायची ती बाभूळ बाणामध्ये बसायला यायची. आणि त्या बेलदार समाजातल्या जो म्होरक्या होता, त्यांचा कोण म्हणजे प्रमुख होता, त्याच्या स्वप्नामध्ये देवाने त्यांना दृष्टांत दिला की अमक्या गाढवाच्या पायामध्ये मी आहे, तर माझं मंदिर इथं बांधा. असं म्हणल्यानंतर पहाटे उठून तो बेलदार समाजातला माणूस बघितला तर खरोखरच त्या बेलदाराला की त्या गाढवाच्या पायाच्या नखीमध्ये एक खडा सापडला. गाढवाच्या नखीमध्ये जो दगड होता तो दगड घेऊन आता जी महादेवाची पिंड आहे त्या पिंडीच्या खाली ठेवून तिथं पिंड बनवली, मूर्ती बनवल्या, मंदिर बांधलं आणि कालांतरानं इथून निघून गेली. तदनंतर काही काळानंतर आम्हाला म्हणजे आमच्या गुरव मंडळींना कर्नाटकातून इथं पूजेसाठी आणलं गेलं. आणि आमच्या वाडवडिलांनी सांगितल्याप्रमाणे फार पूर्वीपासून ज्या वेळीपासून मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून ही बगाडाची परंपरा किंवा यात्रेची परंपरा ही या गावामध्ये आहे. आणि या गावामध्ये म्हणजे चार भाऊ, चार बुडके किंवा चार भाऊपणे असं खेडेगावामध्ये जे भाऊपणे म्हणतात तो प्रत्येक भाऊपणे 4 भाऊपणे मुख्य प्रमुख असून त्या प्रत्येक भाऊपण्याला या बगाडाचा या यात्रेच्या मंदिराचा जो मान असतो तो भरुगडे भाऊपणा जो आहे त्यांना बगाड पूजनाचा आणि बगाड येटणे म्हणजे तयार करणे असा मान असून करवडेचा जो भाऊपणा आहे त्यांना बगाडीच्या फेऱ्या काढणे, पोलीस पाटील जो भाऊपणा आहे त्यांना आंबिलीचा गाड्याचा आणि रात्रीची पालखी असते पालखीचा मान असून तानू लखनूची आळी म्हणजे तानू लखनूचं ते आणि शेळके डंके या मंडळींना हनुमान मंदिर जे आहे हनुमान मंदिराची हनुमान जयंती साजरी करणे आणि यात्रेतलं म्हणजे बगाडाचं सगळं म्हणजे सर्वांनी मिळून हे 4 भाऊपणे मिळून आणि गावातले सर्व मंडळी म्हणजे गाव तसं आमचं खूप मोठं आहे, 12 बलुतेदार सगळे मिळून सुतार लोक असतील किंवा आणखी कारागीर असतील ते सगळे मिळून बगाडाची डागडुजी करतात, गाड्याची डागडुजी करतात सगळं. आणि संपूर्ण गाव हिरिरीनं भाग घेऊन सगळ्या गावातले हे 4 भाऊपणे आणि गावातले इतर लोक सर्व लोक उत्स्फूर्तपणे दरवर्षी या बगाड्याची म्हणजे यात्रेची उत्साहानं साजरी करतात आणि हिरिरीनं भाग घेऊन हा कार्यक्रम असा होतो. रात्री 11 वाजता इथून पालखी निघते. पालखी निघाल्यानंतर इथून मला वाटतं ह्याच्या शिवाजी पेठेमध्ये गेल्यावर जुनी चावडेजवळ गेल्यावर बिरोबाची पालखी भैरवनाथाच्या पालखीची भेट होते. तिथं भेट झाल्यानंतर ह्या दोन्ही पालख्या मिळून मारुतीच्या मंदिराच्या तिथं जातात, मारुतीची भेट होते. त्या चौकामध्ये तिथं मग धनगरी ओव्या, गजे किंवा करमणुकीचे कार्यक्रम 1 तासभराचा कालावधी असतो तो होतो. तदनंतर ही पालखी दोन्ही पालख्या मिळून जुन्या चावडीजवळ येतात.
बिरोबाची पालखी देवमाळीमध्ये जाते, भैरवनाथाची पालखी इथं येते. इथं आल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून आरती होऊन यात्रा विसर्जित केली जाते किंवा यात्राचा कार्यक्रम संपतो. साधारण हे 12व्या शतकातलं मंदिर हे पूर्ण हेमाडपंथी मंदिर असून मंदिराचं बांधकाम हे संपूर्ण दगडामध्ये झालेलं आहे. म्हणजे जे खांब आहेत ते संपूर्ण दगडाचे, अखंड दगडाचे खांब आहेत. खांबावरच्या ज्या तुळ्या आहेत त्या सुद्धा अखंड दगडाच्या आहेत. आणि हे सगळं मंदिर चुन्यामध्ये बांधकाम केलेलं असल्यामुळं साधारण 800-900 वर्षापूर्वीचं बांधकाम असून 1 इंचभर सुद्धा दगडा म्हणजे मंदिराला काही झालेलं नाही. तसेच जी पिंड आहे ती सुद्धा त्याच कालावधीतली म्हणजे 12व्या शतकातली पिंड असून मंदिर तसं खूप छोटं आहे. त्यावेळी गावाची लोकवस्ती विरळ असतील त्या लोकसंख्येच्या अनुषंगानं मंदिर बांधलं गेलं असेल. नंतर ग्रामस्थांनी मिळून मला वाटतं 1826 साली सोप्याचे काम केले. त्या भैरवनाथ आणि जोगेश्वरीची जी मूर्ती होती ती जरा खिळखिळी झाल्यामुळं 1991 साली देवाची आज्ञा घेऊन कौल घेऊन, मला वाटतं माझे वडील होते त्यावेळी, माझ्या वडिलांनी ग्रामस्थांनी सगळ्या मिळून कौल घेतला, देवाची आज्ञा घेतली आणि 91 साली देवाच्या पहिल्या मूर्ती होत्या त्या बदलल्या आणि पहिल्या मूर्ती विसर्जित केल्या आणि ह्या नवीन मूर्ती 91 साली बनवलेल्या आहेत. मी आता भैरवनाथ मंदिराच्या पटांगणामध्ये उभा राहिलेला आहे की त्या दिवशी यात्रे दिवशी पहाटे अभिषेकानं सुरुवात होते. फक्त महाअभिषेक झाला की आम्ही देवाला स्वच्छता साफसफाई करून कपडे वगैरे घालतो, देवाला पेरावा केला जातो आणि पहाटे 4 पासून नैवेद्य यायला सुरुवात होते आणि दुपारी 12 वाजता किंवा 11-12 वाजता बगाडाच्या फेऱ्या चालू होतात. त्या रात्री मला वाटते 7-8 वाजेपर्यंत सुद्धा फेऱ्या चालू असतात आणि म्हणजे बगाड्याला बैलांना नंबर येत नाही इतकी गर्दी होते. सध्या आता बैलांची संख्या कमी झाल्या तरी सुद्धा आमच्या ग्रामस्थ मंडळी एवढी हौशी आहेत की केवळ बगाडाला बैल जुंपण्यासाठी काही काही जण विकत बैल आणतात आणि महिनाभरानं ती बगाड झाल्यानंतर ती परत विकून टाकतात आणि काही लोक काय असे काही भाड्यानं आणतात. पण ही जी परंपरा आहे ती परंपरा अव्याहतपणे आज तागायत सुरू आहे.